नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉईंट ऐकू या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी सर्वात महत्त्वाचे असणारे 50 प्रश्नांचे रिव्हिजन या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर प्रश्न तसेच चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तसेच स्टडी पॉईंट ऐकूया आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार. मित्रांनो, ही आपली आजची 11वी सिरीज आहे. या आधीच्या तुम्ही 10 सिरीज जर बघितल्या नसेल तर तुम्ही त्याला बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या सगळ्या प्रश्नाचा नक्कीच फायदा होणार. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लावला. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबादमध्ये. उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणामध्ये. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरतात? तर मूत्रपिंडाचे आजार. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? APJ अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट प्रश्न, झाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याची संबंधित आहे? तर तबला या वाद्याची संबंधित आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेडमध्ये. आजचा नेक्स्ट प्रश्न, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंडमध्ये. रेड क्लिफ लाईन भारत आणि कोणत्या देशाची सीमा ठरवते? पाकिस्तान. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? नर्मदा या नदीवर. ड्युरांड ही रेषा कोणत्या दोन देशांना विलंब करते? पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? सायट्रिक हे आम्ल असते. झुलन गोस्वामी ही महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. हरवलेल्या बालकांना शोधून कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे कार्य कोणत्या मोहिमेअंतर्गत केले जाते? तर ऑपरेशन मुस्कान. महाराष्ट्राचे राज्य फूल तानमन कोणत्या रंगाचे असते? हे जांभळ्या रंगाचे असते. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, हेमलकसा हा प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पंजाब राज्यात मंदिरे आढळून येतात? तर संत नामदेव यांची. महाराष्ट्रातील तिन्ही सेनादलाचे सरसेनापती कोण असतात? राष्ट्रपती हे तिन्ही सेनादलाचे काय असतात? सरसेनापती असतात. इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा ग्रह विरुद्ध दिशेने परिभ्रमण करतो इतर ग्रहाच्या. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे येथे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कुठला आहे? गडचिरोली. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? लातूर. शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगरमध्ये. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? यकृत. संतती नियमनाचा प्रचार व प्रसार कोणत्या समाजसुधारकाने केला? धोंडो केशव कर्वे यांनी. प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? किसन बाबूराव हजारे. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? मुरलीधर देवीदास आमटे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जिनिव्हा येथे. हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखले जाते? स्वामी विवेकानंद यांना
हिंदू नेपोलियन म्हणून ओळखले जाते. भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारण्यात आला आहे? 22 जुलै 1947ला भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला आहे. राज्य पोलीस यंत्रणेतील कोणते पद रद्द करण्यात आले आहे? तर पोलीस नाईक. भारतीय राज्यघटनेतील वस्तू व सेवा कर संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू व सेवा कर यांच्याशी संबंधित घटनादुरुस्ती आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. मित्रांनो, आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? तर कार्बन मोनोऑक्साईड. ग्रामपंचायतीची किमान व कमाल सदस्य संख्या किती? 7 ते 17. तुकडोजी महाराजांची समाधी असलेले मोजरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावतीमध्ये. फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. इंडिया गेट ही वास्तू कोणत्या शहरात आहे? दिल्ली येथे. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्याचा आहे? तर परभणी जिल्ह्याचा येलदरी जलविद्युत प्रकल्प आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भोगवती. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघरमध्ये. उनकेश्वर येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेडमध्ये. आजचा आपला नेक्स्ट प्रश्न आहे, आंबा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कोल्हापूर आणि रत्नागिरी. सुपारीसाठी प्रसिद्ध असलेले श्रीवर्धन हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये. धाराशिव लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उस्मानाबादमध्ये. नागपूर जिल्ह्यातील पेंच येथील राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू. परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीडमध्ये आहे. प्रादेशिक काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? वेरगुल्ला, जे सिंधुदुर्गमध्ये आहे. तर मित्रांनो, आजची आपली पोलीस भरतीची सिरीज कंप्लीट झालेली आहे. अशाच सिरीजला तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. चला तर भेटूया नेक्स्ट सिरीजला.